त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडब मोबाईलचं आमच्यामुळं आहे. अरे आमचंच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो, चुकीचं लिहतो. अरे म्हणून राजकारणातले लोक काय विचार करतात मला त्याच्याशी काही घेणं देणं. सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला मी कधी वाईट बोललो नाही आणि मी जिवंत आहे तोपर्यंत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी काही बोलणार नाही. मात्र काही लोक विनाकारण याचं पिंपळाचं पान पडलं तर पिंपळगाव झाडालं अशा प्रकारचा कलमा करतायत. हे निराधार आहे, हे खोटं आहे. मी शेतकऱ्याच्या विरोधात बोललो नाही, पण मला काय, मी 100 वेळा शेतकऱ्यांची माफी मागेल, मला काय अडचण आहे, बोललोच नाही मी.